आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस, म्हणजे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे. 1, 2 आणि 3 प्रॉपर एकदम गणपती बाप्पाचं बघा त्याने विसर्जन केलेलं आहे. तर असं विसर्जन तुम्हाला कुठेच मिळणार नाही. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे 1.5 दिवसाचे गणपती आहे. 1.5 दिवसाच्या गणपतीला सुद्धा 4-4 फुटाच्या गणपती असतात. तुम्ही कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघा तुम्ही. व्हिडिओ एकदम सुंदर आणि एकदम कुठेही गालबोट लागणार नाही आपल्या. 1, 2, 3 गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, मी कांदुलीकर संदीप, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस, म्हणजे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे. तर माझ्यासोबत आज आपला भाऊ पण आहे, विघ्नेश आहे. तर आम्ही आज दोघेजण जाणार आहोत आपल्या तळ्यावरती, यंगस्टार क्रीडा मंडळ तिकडे आपण जाणार आहे. तिथे 1.5 दिवसाचे गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. खूप चांगल्या प्रकारे तिकडे विसर्जन होत असते. तर आज मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. तर कोणीही कुठे जाऊ नका, व्हिडिओमध्ये कंटिन्यू बोलूया आपण एकदा. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, मी आता पोहोचतो आहे आपल्या मंदिराजवळ. तुम्ही पाहू शकतात मंदिर इकडे आहे आणि मी तळ्यावरती पोहोचतोच आहे. लगेच तळ्यावरती आपण पोहोचतोच आहे आणि आपल्या पाठीमागे सगळे आपले मित्रमंडळी पण आहेत. तर सगळ्यांनी एकदा परत बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर तुम्ही पाहू शकतात आपण तळ्यावरती आलेलो आहेत आणि इथे आता असं काम चालू आहे. इथे LED वगैरे लागणार आहेत आणि आपला हा यंगस्टार क्रीडा मंडळाचा तुम्ही बघू शकता इथे विसर्जन सोहळा चालू असतो. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता की पाणी पिण्यासाठी सगळा बंदोबस्त मंडळाने केलेला आहे. आणि काही गणपती बाप्पा इथे आलेले आहेत, जे गणपती विसर्जनासाठी आले होते आणि आले तिथे आता गणपती छोटे छोटे गणपती बाप्पा ते आपण तुम्हाला दाखवतो. आणि असा काही आपलं अजून काम चालू आहे. हे मंडळाचं इथे स्टेज आहे आणि हे बॅनर्स वगैरे लावलेले आहेत इकडे. गणपती बाप्पा विसर्जनासाठी आता गणपती उतरवला आहे पाण्यामध्ये. गणपती बाप्पा यांनी विसर्जन केलेलं आहे आणि दुसरा गणपती बाप्पा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकाल आताच आपण एक बोट रेडी केलेला आहे आणि हा दुसरा एक बोट जो आहे आपल्या मंडळाचा असतं. म्हणजे काय नुसतं आपलं काम पण करायचं, नुसतं फिरायला लागतं, पण आपण मंडळाचं बोट पण रेडी करतो. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता गणपतीचं विसर्जन पण होतं ते चालू आहे. आणि मागे आता मी बॅनरचं पण थोडंसं काम बाकीचं टिप्पणी केलेलं आहे. आणि थोडंसं संध्याकाळी 4 वाजलेले आहेत, पण अजून काय गर्दी वगैरे काय झाली नाही, गणपती जास्त नाही. तर संध्याकाळी 7-1 वाजेपर्यंत गणपती बाप्पा भरपूर आपले येतील, तेव्हा तुम्हाला मी दाखवीन. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की आता गणपती बाप्पा आपण तळ्यावरती घेऊन आलो आहे. आणि आता हे 2 गणपती बाप्पा आहेत आणि माझ्यासमोर बबूलबाई पण आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. आपण गणपती विसर्जन करणार तळ्यामध्ये. तर ते पाहू शकता तुम्ही, हे 2 गणपती बाप्पा आहे. आणि हा बाप्पा सेम आपला ना चिंतामणी दिसतो, चिंतामणी.
आणि एक श्रीकृष्णाच्या रूपामध्ये पण मस्त गणपती बाप्पा आहेत. आणि पहिला गणपती हा विसर्जन करतोय. अनिकेत मी तुला तेच सांगतो, ही पण करणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे आता दोन्ही गणपती जे आहेत विसर्जन झालेले आहेत. आता मी बाहेर आलो आहे आणि बाहेर आता गणपती बाप्पा आलेले आहेत, पुढे चालू झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. बघा आता एक गणपती बाप्पा आलाय, आता घेऊन चाललाय गणपती बाप्पा. किती खूप आणि सुंदर असा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हा विसर्जनासाठी घेऊन चाललेला आहे. आणि अजून आता इथे पण दुसरा एक गणपती बाप्पा आहे, ते समोर तुम्ही दिसाल. हा बघा एक गणपती बाप्पा इकडे अजून एक आहे. छोटीशी आणि एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. नाव का तुझं मित्रा? हेतांशनी आता गणपती घेतलाय आणि चालला आता विसर्जनाला. आणि पवन पण बरोबर आहे. आणि पवन आता चाललाय आता गणपती, तर पाण्यामध्ये पवन उतरणार आहे. प्रॉपर एकदम गणपती जो आहे ना, हा पवन आपला दाखवणार कसं विसर्जन होणार तो. अनिकेतनी गणपती घेतला आहे आणि आता हा पवन जो आहे हा गणपती विसर्जन करणार आहे. 1 2 आणि 3 प्रॉपर एकदम गणपती बाप्पा बघा त्याने विसर्जन केलेलं आहे. दुसरा एक गणपती आहे, तो सुद्धा तो विसर्जन करतोय. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे पवनने गणपती विसर्जन केलेलं आहे. किती एकदम सुंदररित्या गणपती विसर्जन केलं तुम्ही बघितलं असेल. असेच अजून भरपूर गणपती आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो म्हणून मी कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, मी आता तळ्यावरती पुन्हा आलेलो आहे आणि आता संध्याकाळचे 7 साडेसात झालेले आहेत आणि आतापर्यंत 240च्या वरती गणपती विसर्जन झालेले आहेत. आणि तुम्ही मला मगाशी बघितलं असेल येलो टी शर्टमध्ये बघितलं असेल. आणि आता आपला जो आहे जर्सी जी आहे यंगस्टर किंगडममध्ये अपग्रेड केलेली आहे, नवीन टी शर्ट दिलेला आहे. आणि टी शर्टसाठी मंडळाची अजून काही मुलं आहेत, त्यांनी बघा लाईनीमध्ये अशी उभी आहेत सगळ्यांना इथे टी शर्ट देण्यासाठी. आणि माहोल खूप चांगला आहे. गणपती बाप्पा अशा तर भरपूर यायला लागले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवतो आता पुढचे गणपती बाप्पा जे तराफ्यावरती आपले आहेत ते पाहू शकतो तुम्ही. तराफ्यावरती आपले गणपती बाप्पा आहेत आणि आपले हे सगळे कार्यकर्ते आहेत. हे इथे पण कार्यकर्ते आहेत आपले. आणि गणपती बाप्पा असे सगळे छोटे छोटे गणपती बाप्पा आहेत. आणि आता जे विसर्जन होणार आहे तर तुम्हाला कसं विसर्जन होते पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो. तर तराफा पुढे पुढे जाईल जसं तुम्हाला मी गणपती दाखवतो म्हणून. आणि आता एक मोठा गणपती आलेला आहे तराफ्यावरती. तर बघा ट्रॉलीवरती आलाय, ट्रॉलीवरती मोठा गणपती आलाय. मोठा गणपती आहे. आणि आपले परेशभाई आहेत. नमस्कार. परेशभाई सगळ्यांना गाईड करतात आहे. तसंच हा मोठा गणपती तुम्ही बघू शकता. सुंदर असा मोठा गणपती. हा जो तराफा आहे या तराफ्यावरती संपूर्ण असे गणपती बाप्पा सगळे भरतील तेव्हा आपला हा तराफा सोडणार आपण. चला आता आपण चालू त्यांच्या बरोबरच चाललोय. चला. आणि हा आपला गेट आहे इकडनं. या गेटमधून आता चाललो आहेत आपण इकडे पुढे. हे गणपती बाप्पा मोठा एकदम आणि आपले सगळे कार्यकर्ते आहेत. जरा एकदा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पाचा जयघोष केलेला आहे. आता विसर्जन कसं तर तुम्हाला मी दाखवतो. मग तिकडे बघ बाबू इधर इधर इधर. एकदम मस्त पैकी मूर्ती विसर्जन केली. इकडे ध्रुव आहे आणि ध्रुव आता गणपतीचं विसर्जन करतोय. एका पाठोपाठ एका पाठोपाठ कसे गणपती मूर्ती विसर्जन करतात. इथे 2 जण आहेत.
इथे झाले. आता बघा या साईडला बघा, आपली आरती फक्त एकच घेऊन लगेचच आपली गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी गेटवर आणायची आहे. आता ही मोठी मूर्ती आहे. आता ही मोठी मूर्ती विसर्जन करायची आपल्याला. तत्पूर्वी आहे बघा ही छोटी मूर्ती अजून आहे. मूर्ती आणताना संपूर्ण ग्रुप आपण टेबलसाठी येऊ नका, गर्दी करू नका. मूर्तीसाठी फक्त 2 माणसं आपण घेऊन टेबलवर आणि लगेचच टेबलवर बाजूला आदित्य आणि घ्या आपण उभा राहू नका. चारही बाजूनी चारही कोपरे घ्या, चारही कोपरे घ्या. अशा प्रकारे गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे. एकदम सुंदर आणि एकदम कुठेही गालबोट लागणार नाही आपल्या गणपती बाप्पाला. तर असं विसर्जन तुम्हाला कुठेच मिळणार नाही. फक्त आणि फक्त आपल्या यांच्या जिल्हा या तलावावरच तुम्हाला भेटेल. आता विशाल आपला जो आहे हा गणपती बाप्पाची मूर्ती घेतोय मस्तपैकी. तो कसा विसर्जन करतो तुम्हाला मी दाखवतो. हा बघा विशू, बघा हा बघा विशू आता उतरलाय पाण्यामध्ये. दोन तीन बोला गणपती बाप्पा. आता विशाल दुसरी मूर्ती त्यांनी घेतलेली आहे. पाहू शकता श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे. खूप सुंदर अशी आहे. बस आता 1 2 3 दिवस करणार आहे गणपती बाप्पा. 1 2 3 गणपती बाप्पा. हो विशाल आलाय. विशाल कसं वाटलं गणपती बाप्पा विसर्जन करून? खूप चांगलं वाटलं. गेले काही मतलब कमीत कमी तरी 15-20 वर्षात मी स्वतः ते विसर्जन करते आणि ते एक चांगला अनुभव आहे. माझे पूर्ण परिवाराचा इथे म्हणजे आम्ही एक चांगलं कार्य करत असतो पूर्ण वर्ष आणि कुठली कोणाला मन दुखणं हो ही काळजी म्हणजे आमची मोठी आहे. आणि जे आमचं मंडळाचं शिकवण आहे की 3 करावं, मूर्ती बरोबर उतरावी आणि त्याचं जसे भाविक त्याला 3 दिवस बोला, 5 दिवस बोला, 7 दिवस बोला, 10 दिवस बोला, हे जसं त्यांची काळजी घेतात तसं आम्ही पण काळजी घ्यायला बघतो. म्हणून धन्यवाद. आणि भाविकांचं जे आमचं सहकार्य आहे त्यांनाही धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया. तर तराफ्यावरती अजून आपला एक मित्र आहे प्रदीप करून. तो प्रदीप, तो आपण त्यांना विचारूया. प्रदीप तो काय वाटतं तुला गणपती बाप्पाबद्दल? गणपती बाप्पा मला खूप आवडतो. कसं मी लोक आपल्या प्रेमाने आपल्या घरी आणतात, ते गणपती ठेवतात, सजवतात आणि आनंदाने त्यांची पूजा वगैरे आरती वगैरे करतात. आणि त्यानंतर आमच्याकडे विसर्जनासाठी जे आणतात ते लोक, आमच्यावर ते आम्हाला किती गर्व वाटतं की ते सगळं आपल्या घरी आणतात आणि आम्ही हे मूर्ती विसर्जनासाठी आम्ही ते पार पाडतो. म्हणजे मला खूप खूप बरं वाटतं हे विसर्जनाचं कार्यकर्ता म्हणून. तर तुम्ही पाहू शका कार्यकर्त्याच्या मनामध्ये पण एवढी भावना चांगली असते की आम्हाला खूप आनंद वाटतो. म्हणून पुढे येऊन जास्ती घाई करू नको रे, जास्ती घाई करू नको घेताना. जरा सर मूर्ती सराव कर जरा. दोन्ही गणपती बघा एका बरोबर एकदम आलेले आहेत आणि दोन्ही गणपती एकदम विसर्जन होत आहे. गणपती बाप्पा. आपला ध्रुव इथे आहे.
तर गणपती बाप्पा त्याचबरोबर दुसरं अजून आहे आपला मित्र अजित आहे आणि अजितचा मुलगा आहे. आपण त्याला विचारूया. आपण आपला मित्र अजित आहे आणि अजितचा मुलगा आहे. नमस्ते गाइस, मैं पहली बार इधर काम कर रहा हूँ. मेरे को बहुत मजा आ रहा है. मतलब मैं गणपति विसर्जन कर रहा हूँ. शलभ को मैं पानी में डुबो के दे रहा हूँ वापस. बहुत मजा आ रहा है. पहली बार मैं कर रहा हूँ. गणपति बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मंगलमूर्ती मोरया मोरया उंदीर मामा की मंदिर जय. जय. तर यंगस्टर क्रीडा मंडळाने इथे पाण्याची पण सोय केलेली आहे आणि NSSची एक मुलगी आहे, मला तर नाव माहीत नाही आहे. आपण तिला विचारूया तिला कसा वाटते इथे म्हणून. दीदी आपको कैसा लगता है यहाँ पे? बहुत अच्छा लगता है. सेवा करने से पुण्य मिलता है. पुण्य मिलता है. आप यहाँ पे क्या पानी देने का काम कर रहे हो? यहाँ पे जितने भी लोग विसर्जन के लिए आए हैं उनको पानी देके उनकी प्यास शांत करते हैं. पैसा देते. बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि NSSचे अजून मेंबर इथे बसलेले आहेत, सगळ्या त्या मुली आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. हाँ बोलिए, अभी क्या बोलना है आपको? हम लोग को NSS के इधर आने के लिए मौका मिला, समाज सेवा करने को मिला. हम लोग को बहुत खुश है. आप लोग की वजह से हम लोग को यहाँ पे समाज सेवा करने को मिल रहा है, प्लस हम लोग को एंजॉयमेंट करने को मिल रहा है. इसके लिए थैंक यू. गणपति बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे तिकडे सगळीकडे बघू शकता. सगळे असे गणपती बाप्पाला घेऊन विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत आणि वातावरण एकदम मस्त छानपैकी झालेलं आहे. आणि आता माझ्या समोरच एक मोठा गणपती बघा कसा येतोय. मोठा म्हणजे डोक्यात घेऊन येतोय. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पा. आणि आता समोर एक गणपती बाप्पा आहे, एकदम छोटासा आणि सुंदर असा गणपती बाप्पा आहे. तुम्हाला दाखवतो. त्यांची आरती चालू आहे गणपती बाप्पांची. चालू आहे. हा दुसरा एक अजून सुंदर असा गणपती आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता इथे अजून भक्त आलेले आहेत, ते गणपती बाप्पाचा जल्लोष करतात आहे, तुम्ही पाहू शकतात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खूप आनंद त्यांना वाटत आहे आणि खूप जल्लोषामध्ये त्यांनी हे करत आहे. आयवो आयवो तमारा आयवो. अजून एक मूर्ती जी आहे जी माझ्या समोर आहे, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो समोर बघू शकता. मला पहिला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आता त्यांचा गणपती बाप्पा आलेला आहे बघा. श्रीकृष्णाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे. परत बोला गणपती बाप्पा थँक्यू. अजून काही गणपती असे आहेत की भरपूर दाखवतात. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. व्हिडिओ बघा तुम्ही. व्हिडिओमध्ये भरपूर असे आहेत. आणि आता काही गणपती असे आहेत ते सगळेजण डोक्यावर घेऊन येतात आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. डोक्यावर गणपती गणपती घेण्यासाठी आणि आता एक असा सुंदर मोठासा गणपती येतोय. मोठा गणपती आहे आणि आपल्या मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत त्या गणपतीला विसर्जनासाठी घेऊन जात आहेत. पाहू शकता समोरून मूर्ती. आत्ताचा हे 1.5 दिवसाचा गणपती आहे. 1.5 दिवसाच्या गणपतीला सुद्धा 4-4 फुटाच्या गणपती असतात. आणि आता हा चाललाय तराफ्यावरती. मंडळाचे कार्यकर्ते तुम्ही पाहू शकतात, सगळेजण सहकार्य करत असतात इथे.
माझ्यासमोर एक शंकराची अशी चांगली आणि सुंदर अशी मूर्ती आलेली आहे. खूपच चांगली मूर्ती आहे. मी तुम्हाला समोर दाखवतो. आता अनिकेत आहे ना, अनिकेतनी मूर्ती घेतलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हॅलो हॅलो हे बघा, अनिकेतनी मूर्ती घेतलेली आहे. अनिकेत तुझ्या भाऊंनी सर्वांच्या प्रयोजनाची गरज करू नका. आपला गणपती विसर्जन झाला असेल तर आपण घरी परिस्थिती करा. आपल्याला विसर्जन जेव्हा पाहायचं असेल तर मंदिरासमोर पेन्सिल लावलेली आहे. ते पण आपल्याला त्याचा आनंद घेता. आता अनिकेतने गणपतीची मूर्ती घेतली. अनिकेत तुला कसं वाटलं? बरं वाटलं. बरं म्हणजे सिद्धिविनायकच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे सिद्धिविनायकाची. शरद गोपालदास शहा, शरद गोपालदास शहा यांच्यामध्ये 500 मिळालेली आहे.